सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर मंडळी, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रोव्हर्बचा। आता प्रोव्हर्ब म्हणजेच काय, तर आपण मराठीमध्ये म्हणत असतो म्हणी। आता म्हणी का आणि केव्हा बोलल्या जातात सर्वांनाच बऱ्यापैकी माहिती आहे। ओके, या ठिकाणी तुम्ही इंग्लिश टू मराठी समजून घेतल्यानंतर ते कळणार आहे की अरे आपण अशा प्रकारचे वाक्य केव्हा वापरत असतो। ओके, मराठीमध्ये आपल्याला माहिती असतात, तेच आपल्याला इंग्लिश मध्ये समजून घ्यायचं आहे। इंग्लिश टू मराठी आपण त्या म्हणी रीड करून समजून घेणार आहोत। ओके मित्रांनो, आपण पोल घेत आहोत। पोलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत आहोत। जनरल नॉलेज असेल किंवा भौगोलिक दृष्टिकोनातून काही प्रश्न विचारले जात असतील। हे जे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नांची कुठेतरी तुम्ही नोंद करून ठेवा। का नोंद करून ठेवा, तर भविष्यात आपल्याला ते उपयुक्त ठरू शकतात। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा आपण जेव्हा एखादी परीक्षा देत असतो किंवा एखाद्या परीक्षेची आपण तयारी करत असतो, अशा वेळेस आपल्याला हे प्रश्न नक्कीच उपयुक्त ठरू शकतात। हेतू एवढाच आहे की आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी किंवा आपल्या ज्ञानामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनाने हे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहेत आणि म्हणून याची नोंद आपल्याकडे कुठेतरी असणं अपेक्षित आहे, म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, मी सुद्धा देण्यापूर्वी काय करत असतो, एक नोटबुक आहे, त्या नोटबुक मध्ये सर्व प्रश्न ऑप्शन ते मी नोट डाऊन करत असतो आणि नंतर मग त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवले जात असतात। म्हणजेच कुठेतरी नोंद ठेवणं अपेक्षित आहे, कुठेतरी लिहून ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला ते नंतर आपण जेव्हा शोधू तेव्हा आपल्याला ते मिळू शकतील। ओके, तर ठीक आहे मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। आपला टॉपिक आहे वाईज सेइंग्स। वाईज सेइंग्स, वाईज सेइंग्स म्हणजे सुप्रसिद्ध म्हणी। सुप्रसिद्ध म्हणी। आता म्हणी म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला रेड कलर मध्ये जे काही लिहिलेले आहे ते मराठी मीनिंग असणारे वाक्य आहेत आणि ब्ल्यू आणि ब्लॅक कलर मध्ये जे आपण पाहतोय ते इंग्लिश मध्ये आपण वाचून ते समजून घेणार आहोत। ठीक आहे, यापूर्वी सुद्धा आपण अशा सुप्रसिद्ध म्हणी समजून घेतलेल्या आहेत, त्याचाही अर्थ कदाचित तुम्हाला माहिती असेल। मी फक्त तुम्हाला इंग्लिश टू मराठी सांगणार आहे। मराठीमधील ज्या म्हणी आहेत त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करून ते समजून घ्यायचे आहेत। ओके, मग काय त्या संदर्भात एखादी पुस्तिका असेल किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला अवेलेबल झाले असतील तर त्या तुम्ही त्याचा अर्थ समजून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला अर्थ अपेक्षित असेल तर आपण स्पेशल त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करूया, फक्त तुमच्या प्रतिक्रिया कळवा। जर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल घरोघरी मातीच्या चुली की या म्हणीचा अर्थ काय किंवा पूर्ण विचार करून कृती करावी, समजा ह्या प्रकारच्या म्हणी आहेत, तर याचा पर्टिक्युलर मराठीमध्ये अर्थ काय असतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही सांगा, आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करूया। ओके, तर लक्ष द्या, पहिली म्हण आहे आपली फर्स्ट प्रोव्हर्ब्स, अदरवाइज फर्स्ट वाईज सेइंग्स। एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन। एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन मीन्स घरोघरी मातीच्या चुली। Every house has its skeleton means घरोघरी मातीच्या चुली। सेकंड आहे every dog has his days। Every dog has his days means 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। पहा म्हण कशी आहे, every dog has his days आणि मराठीमध्ये अर्थ काय सांगितलेला आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे। अधिक माहिती तुम्ही समजून घेऊ शकता। ओके, नेक्स्ट पहा, एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रेसिप्ट। एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रेसिप्ट मीन्स केवळ उपदेशापेक्षा कृती अधिक महत्वाची। केवळ उपदेशापेक्षा कृती अधिक महत्वाची। नेक्स्ट, फाईन फेदर्स मेक फाईन बर्ड्स।
फाईन फेदर्स मेक फाईन बर्ड्स मीन्स खाण तशी माती. फाईन फेदर्स मेक फाईन बर्ड्स याचा अर्थ मराठीमध्ये आहे खाण तशी माती. नेक्स्ट पहा, ग्रेट प्रॉफिट्स ग्रेट रिस्क. ग्रेट प्रॉफिट ग्रेट रिस्क याचा अर्थ काय आहे? मोठा फायदा मोठी जोखीम. जेवढा जास्त फायदा असतो तेवढी जास्त जोखीम सुद्धा असते. ओके, इंग्लिश मध्ये म्हण आहे ग्रेट प्रॉफिट्स ग्रेट रिस्क. ओके, नेक्स्ट, ग्रेट टॉकर्स आर नॉट ग्रेट डूअर्स. ग्रेट टॉकर्स आर नॉट ग्रेट डूअर्स मीन्स बडबडणारे कृती करतीलच असे नाही. ग्रेट टॉकर्स आर नॉट ग्रेट डूअर्स मीन्स बडबडणारे कृती करतीलच असे नाही. नेक्स्ट, इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क याचा अर्थ काय आहे? तर घडून गेलेल्या गोष्टींवर शोक करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे जी गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीवर विचार करत बसू नका किंवा रडत बसू नका. ओके, नेक्स्ट, किल 2 birds with 1 stone. Kill 2 birds with 1 stone means एका दगडात 2 पक्षी. एका दगडात 2 पक्षी. नेक्स्ट, नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर मीन्स ज्ञान म्हणजेच सामर्थ्य. नॉलेज इज पॉवर मीन्स ज्ञान म्हणजेच सामर्थ्य. आणि नेक्स्ट, लेट bygones be bygones. Let bygones be bygones means झालं गेलं विसरून जा. Let bygones be bygones झालं गेलं विसरून जा. And next, 11 number, love conquers all. Love conquers all means प्रेमाने जग जिंकता येते. प्रेमाने जग जिंकता येते. ओके, नेक्स्ट पहा, 13 नंबर, लव इज ब्लाइंड. 13 नंबर, लव इज ब्लाइंड मीन्स प्रेम आंधळ असतं. ओके, नेक्स्ट, लुक बिफोर यू लीव. लुक बिफोर यू लीव मीन्स पूर्ण विचार करून कृती करावी. पूर्ण विचार करून कृती करावी. नेक्स्ट, 15 नंबर, मेनी अ लिटिल मेक्स अ मिकल. मेनी अ लिटिल मेक्स अ मिकल मीन्स थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. आता ह्या ज्या म्हणी आहेत बऱ्याच म्हणींचा अर्थ आपल्याला माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर आपल्याला सविस्तर मराठी म्हणींचे अर्थ समजून घ्यायचे असतील तर तेही सांगा, आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करूया. ओके, तुम्ही फक्त डिमांड करा, आपण ती कंप्लीट करूया. नेक्स्ट पहा, माइट इज राईट. माइट इज राईट. बळी तो कानपिळी. बळी तो कानपिळी. 17 नंबर, मनी इज नॉट एव्हरीथिंग. मनी इज नॉट एव्हरीथिंग म्हणजेच पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. मनी इज नॉट एव्हरीथिंग म्हणजेच पैसा म्हणजेच सर्वस्व नव्हे. अँड नेक्स्ट, मनी मेक्स द मेयर गो. मनी मेक्स द मेयर गो मीन्स दाम करे काम. मनी मेक्स द मेयर गो दाम करे काम. 19 नंबर, नो टाइम लाइक द प्रेझेंट. नो टाइम लाइक द प्रेझेंट याचा अर्थ आहे आज नाही तर कधीही नाही. नो टाइम लाइक द प्रेझेंट, आज नाही तर कधीच नाही किंवा कधीही नाही. म्हणून जे करायचं असेल ते आज आत्तापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आत्ता जर सुरुवात केली नाही तर परत कधीच आपण सुरुवात करू शकणार नाही. अशा प्रकारचे ते अर्थ. नेक्स्ट, नो पेन्स नो गेन्स. नो पेन्स नो गेन्स
कष्टाविना फळ नाही. नो पेन्स नो गेन्स मीन्स कष्टाविना फळ नाही. अँड 21 नंबर्स, आउट ऑफ साइट आउट ऑफ माइंड. आउट ऑफ साइट आउट ऑफ माइंड याचा अर्थ आहे दृष्टी आड ते सृष्टी आड, दृष्टी आड ते सृष्टी आड. नेक्स्ट 22, पेनी पेनी मेक्स मनी. पेनी पेनी मेक्स मनी मीन्स थेंबे थेंबे तळे साचे. पहा या ठिकाणी सुद्धा तेच आहे. मेनी अ लिटिल मेक्स अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे. अँड 22 नंबर्स, पेनी पेनी मेक्स मनी, थेंबे थेंबे तळे साचे. नेक्स्ट 23 numbers, service to man is service to God. Service to man is service to God. म्हणजेच काय, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड म्हणजेच मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा, असं या ठिकाणी त्या म्हणीचा अर्थ आहे. 24 नंबर्स पहा, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. साधी राहणी उच्च विचारसरणी असा या म्हणीचा अर्थ आहे. अँड लास्ट आहे, अ विल विल फाइंड अ वे. अ विल विल फाइंड अ वे. अ विल विल फाइंड अ वे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. असे आपण 25 ज्या काही प्रोव्हर्ब्स होत्या त्या आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेतलेल्या आहेत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि जर अजूनही कोण आपल्यापैकी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब तुम्हाला बटन दिसत असेल त्याच्यावर प्रेस करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळू शकेल आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. ठीक आहे मित्रांनो, तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर.